नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. अणु आणि त्याची रचना हा आपला तिसरा चॅप्टर केमिस्ट्रीचा चालू होता. यामध्ये आपण जे आपले इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, त्याचा शोध कोणी लावला हे सर्व बघितलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक संरूपण वगैरे कोणत्या पद्धतीनुसार होते, कॅटायन कशाला म्हणतात, ॲनायन कशाला म्हणतात ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉनमधला डिफरन्स काय असतो ते सुद्धा बघितलेलं आहे. आज आपण बंध बघणार आहोत, बंधांचे प्रकार, आणि हा टॉपिक आज इथं आपण संपवणार आहोत. तर बघा, बंध जर पाहायला गेलं तर दोन प्रकारचे बंध असतात. एक असतो रासायनिक बंध आणि दुसरा असतो भौतिक बंध. तर रासायनिक बंध जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यामधले जे दोन प्रकार आहेत, आयनिक बंध म्हणजेच आयनिक किंवा इलेक्ट्रोव्हायलेंट बॉन्ड, आणि दुसरा आहे सहसंयुज बंध कोव्हॅलेंट बॉन्ड. हे दोन्ही जे बंध आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि समन्वय बंध ॲक्च्युअलमध्ये हा पाहायला गेला तर हा सहसंयुज बंधाचाच एक प्रकार आहे किंवा त्यामधलाच एक टाईप आहे असं म्हणता येईल. असं रासायनिक बंधाचे तीन प्रकार आहेत: आयनिक बंध, सहसंयुज बंध आणि समन्वय बंध. आणि भौतिक बंधाचे दोन प्रकार: हायड्रोजन बंध, व्हॅन डर वाल्स बंध. ठीक आहे. तर आता आयनिक बंध कशाला म्हणतात आणि आयनिक बंध आपण कसा ओळखू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, आयनिक किंवा विद्युत रासायनिक बंध, आयनिक ऑर इलेक्ट्रोव्हायलेंट बॉन्ड कसा तयार होतो, तर जो बंध इलेक्ट्रॉनच्या संपूर्ण देवाणघेवाणीने तयार होतो त्याला आपण आयनिक किंवा विद्युत रासायनिक बॉन्ड असं म्हणतो. किंवा जो बंध धन किंवा ऋण आयन यांच्यातील इलेक्ट्रोस्टॅटिक आकर्षणाने तयार होतो यालाच आपण विद्युत रासायनिक बंध म्हणतो. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड. आता बघा, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली, बरोबर आहे. एक इलेक्ट्रॉन, समजा धातू, आपल्याला माहीत आहे धातूचा गुणधर्म काय आहे, धातू इलेक्ट्रॉन डोनेट करतात म्हणजे देतात. आणि अधातूंचा गुणधर्म काय आहे की अधातू जे आहेत इलेक्ट्रॉन गेन करतात म्हणजेच घेतात. तर यामध्ये लक्षात घ्या, याच्यासाठी एक सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगतो. किंवा आयनिक किंवा विद्युत रासायनिक बंध जर तुम्हाला ओळखायचा जर असेल तर जो आयनिक किंवा विद्युत रासायनिक बंध हा धातू आणि अधातूच्या मध्ये तयार होतो. कशामध्ये? धातू आणि अधातूच्या मध्ये तयार होतो. आणि यामध्ये काय होते, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. म्हणजे हा इलेक्ट्रॉन देतो तो घेतो. ठीक आहे. तर बघा, सोडियम क्लोराईड NaCl मीठ त्यांनी म्हटलेलं आहे. आता वरचं मी रब करतो तुम्हाला समजून सांगण्यासाठी की विद्युत रासायनिक बंध किंवा आयनिक बंध कसा ओळखायचा. आताच मी तुम्हाला सांगितलं की आयनिक किंवा विद्युत रासायनिक बंध ओळखायचा असेल तर तो जो आहे तो धातू आणि अधातूंच्यामध्ये तयार होतो. धातू आणि अधातू. ठीक आहे, हे तर लक्षात घ्या. तर आता आपल्याला उदाहरण दिलेलं आहे सोडियम क्लोराईड NaCl. ठीक आहे, सोडियम क्लोराईड. तर सोडियमचा अणुअंक किती असते रे? सोडियमचा अणुअंक म्हणजे सोडियमचे जर इलेक्ट्रॉनिक संरूपण पाहिलं 2,8,1 म्हणजेच 11 त्याचा अणुअंक आहे. आणि क्लोरीनचं जर पाहिलं तर याचं 17 आहे, 2,8,7. बरोबर आहे. म्हणजे बघा, सोडियम काय आहे, धातू आहे. क्लोरीन काय आहे, अधातू आहे. आता या सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 आहेत. आणि क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणताही धातू किंवा अधातू अष्टक स्थिती पूर्ण करून स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. मग इथं क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे आणि याच्या सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर सोडियमला 1 इलेक्ट्रॉन दिलं तर याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन राहतील. आणि याने जर 1 इलेक्ट्रॉन घेतला तर 7च्या ठिकाणी काय होतील? 8 होतील. म्हणजे सोडियम काय झाला, देणारा झाला. म्हणून तो काय, जो इलेक्ट्रॉन देतो त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन म्हणतो. आणि जो इलेक्ट्रॉन घेतो त्याला आपण काय म्हणतो, ॲनायन म्हणतो. हा देणारा आणि हा घेणारा झाला. एक धातू आहे आणि एक अधातू आहे. मग या दोघांमध्ये काय झालं, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली. आणि या इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे जो बंध तयार झाला त्याला काय म्हणतात, आयनिक बंध म्हणतात. आता याच्यामध्ये धन आयन होतं आणि याच्यामध्ये ऋण आयन तयार झालं. आणि या धन आणि ऋण आयनामध्ये काय असते रे, इलेक्ट्रोस्टॅटिक आकर्षण असते. त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर जे असते त्यांच्या आतमध्ये जे आहे काय म्हणतात त्याला, आपल्याला अट्रॅक्शन तयार होते. म्हणून हा जो आहे यालाच आपण काय म्हणतो, विद्युत रासायनिक बंध किंवा आयनिक बंध. लक्षात आलं. म्हणजे जो आयनिक किंवा विद्युत रासायनिक बंध जो आहे ज्याला आपण आयनिक ऑर इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो, हा जो आहे धातू आणि अधातूंच्यामध्ये तयार होतो आणि तो इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीने तयार होतो. मोस्ट इम्पॉर्टंट होतं आयनिक किंवा रासायनिक बंध. याचे वैशिष्ट्य काय आहेत? हा बंध साधारणतः धातू आणि अधातू यांच्या दरम्यान तयार होतो. साधारणतः नाही, जनरली तो बिलकुल
धातू आणि अधातूंच्यामध्येच तयार होईल. या बंधाने तयार होणारे संयुगे जे आहेत ते स्फटिकी पदार्थ राहतील. उदाहरणार्थ NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. याचा द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतो. हे जास्त घनता असणारे व अस्थिर नसतात. कॅटायनचा आकार हे महत्त्वाचा पॉईंट आहे. कॅटायनचा आकार जेवढा कमी किंवा ॲनायनचा आकार जेवढा जास्त तेवढेच जास्त सहसंयुज गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतात. तसेच कॅटायन किंवा ॲनायनवरचा प्रभाव जेवढा जास्त तेवढेच जास्त सहसंयुज गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतात. यालाच फजनचा नियम काय म्हणतात. यालाच काय म्हणतात, फजनचा नियम. फजनचा नियम काय सांगतो की कॅटायनचा आकार जेवढा कमी किंवा ॲनायनचा आकार जेवढा जास्त तेवढे जास्त सहसंयुज बंध आपल्याला पाहायला भेटतात, सहसंयुज गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतात. किंवा कॅटायन किंवा ॲनायनवरचा जेवढा जास्त प्रभाव तेवढेच जास्त सहसंयुज गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतात. यालाच काय म्हणतात, फजनचा नियम असे म्हणतात. ठीक आहे, याला आपल्याला म्हणता येईल फजनचा नियम. तर अशा पद्धतीनुसार आयनिक किंवा विद्युत रासायनिक बंध आपण बघितलेला आहे. आता दुसरा आपल्याला बंध होता त्याला आपण म्हटलं कोव्हॅलेंट बॉन्ड, त्यालाच आपण म्हणतो सहसंयुज बंध. तर सहसंयुज बंध कसे तयार होतात ते आपण बघणार आहोत. आता बघा, यामध्ये तुम्हाला सहसंयुज बंधाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघा, सहसंयुज बंध. त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड आपण म्हणतो. सहसंयुज बंध ज्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. तर हा कोव्हॅलेंट बॉन्ड कसा ओळखायचा. आता मी तुम्हाला आयनिक किंवा विद्युत रासायनिक बंध आताच तुम्हाला सांगितलं. तर हा सहसंयुज बंध कसा ओळखायचा. तर सहसंयुज बंध जो आहे लक्षात घ्या, हा नेहमी अधातू आणि अधातूच्या मध्येच तयार होतो. कशाच्या, अधातू आणि अधातूच्या मध्येच तयार होतो. ठीक आहे, लक्षात आलं. सहसंयुज बंध जो आहे अधातू आणि अधातूच्याच मध्ये तयार होईल, धातू आणि अधातूच्या मध्ये तयार होणार नाही. मग का बरं होतो. तर लक्षात घ्या, ज्यामध्ये आपण आयनिक बंध बघितला त्यामध्ये आपण काय पाहिलं की इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली. काय झाली, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली. आता सहसंयुज बंध तयार करताना काय होते की किंवा सहसंयुज बंध तयार जर होत असेल तर त्यावेळेस कोणती प्रोसेस होते किंवा कोणती क्रिया होते. तर बघा, एकच किंवा वेगळा अणू जर असेल त्यामधील इलेक्ट्रॉनची भागीदारी करून जे बंध तयार होतात त्याला म्हणतात सहसंयुज बंध. याच्यामध्ये काय होऊ राहिली, इलेक्ट्रॉनची भागीदारी. आधीमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होती. इथं आहे इलेक्ट्रॉनची भागीदारी. इलेक्ट्रॉनची भागीदारी यामध्ये होऊ राहिली. आता एक किंवा वेगळा अणू असेल त्यामधील इलेक्ट्रॉनची भागीदारी करून जर बंध तयार होत असतील तर त्याला म्हणतात सहसंयुज बंध. म्हणून बघा, लक्षात घ्या, आपल्याला माहीत आहे धातू जे आहेत इलेक्ट्रॉन डोनर करणारे असतात, डोनेट करणारे असतात म्हणजे देणारे असतात, आणि अधातू जे आहेत इलेक्ट्रॉन घेणारे असतात. आता ऑलरेडी जर याच्यामध्ये धातू आला असता तर धातूनं अधातूला इलेक्ट्रॉन दिला असता, मग तिथं देवाणघेवाण झाली असती. बरोबर आहे. आणि इथं दोन्ही अधातू आहेत म्हणजे दोन्ही काय घेणारे आहेत. आता दोन्ही घेणारे आहेत, दोघांना पण अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉन घ्यावं लागतात, द्यावं लागत नाही. तर मग अशा स्थितीमध्ये काय होईल, भागीदारी होईल. मग भागीदारी कशी, समजा आता आपण क्लोरीन बघितलं. क्लोरीन काय आहे, अधातू आहे. क्लोरीन Cl. ठीक आहे, क्लोरीन काय आहे, अधातू आहे. आताच आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण बघितलं होतं. किती असते, 2 8 7 2 8 7 इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे ना.
शेवटच्या कक्षेमध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. बघा आता क्लोरीनचे 2 अणू घेतले आपण, सारखे घेतले. समजा क्लोरीनचे 2 अणू घेतले. आता हा एक क्लोरीन आहे, समजा हा एक क्लोरीन आहे. याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत रे? 7. 1 2 3 4 5 6 7. ओके. आता दुसरा एक क्लोरीनचा अणू घेतला, त्याच्या पण शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 7 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, जे असेल ते बरोबर आहे. आता लक्षात घ्या, याच्या शेवटच्या कक्षेमध्ये हा पण क्लोरीन आहे, हा पण क्लोरीन आहे. याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्या पण शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन. हा पण इलेक्ट्रॉन घेऊच शकतो फक्त, आणि हा पण इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग यामध्ये जर बंध तयार करायचे असतील तर काय करतील? हे भागीदारी करतील. भागीदारी करतील म्हणजे काय की बुवा मला आता अष्टक स्थिती पूर्ण करायची आहे, तर याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत ना, तर मी काय म्हणेल, या क्लोरीनला मी म्हणतो की माझ्याजवळ 7 आहेत, तुझ्याजवळचा एक भागीदारी मी करतो. भागीदारी करतो म्हणजे काय, हे 7 तर ऑलरेडी झाले, 1 इलेक्ट्रॉन तुझ्याकडून असा भागीदारी म्हणून घेतो. हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा तुझा मी माझा मानतो. काय, तुझा जो हा 1 इलेक्ट्रॉन आहे हा मी माझा मानतो. म्हणजे हे टोटल 7 होते आणि हा एक माझा, तुझा मी मानल्यामुळे, माझा मानल्यामुळे काय किती झाले? 8 झाले. म्हणून मी काय झालो? अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी प्राप्त झालो, म्हणजे स्थिर झालो. सेम या क्लोरीनचं म्हणणं आहे की आपण ही भांडवल केली म्हणजे हा जो तुझा 1 इलेक्ट्रॉन आहे हा सुद्धा मी माझा मानतो. म्हणजे हे टोटल 7 आणि हा 1 इलेक्ट्रॉन असे मिळून माझे काय झाले? 8 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये पूर्ण झाले. याला काय म्हणतात? भागीदारी. याला काय म्हणतात? भागीदारी. ते देऊन नाही राहिले, फक्त मानू राहिले. काय करू राहिले? मानू राहिले. म्हणून हे जे असतात या बंध, आता हे क्लोरीन जे आहेत दोन्ही काय आहेत? अधातू आहेत. आणि या अधातूंमध्ये जे इलेक्ट्रॉनची भागीदारी झाल्यामुळे जे बंध तयार झाले ते काय असतात? सहसंयुज बंध. काय असतात? सहसंयुज बंध. लक्षात आलं? याच्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉनची काय झाली? भागीदारी झाली. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार सहसंयुज बंध असतात. आणि सहसंयुज बंधाचे जर पाहायला गेलं तर 3 प्रकार पडतात. म्हणजेच त्याच्यामध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध. तर बघा, एकेरी बंध सहसंयुज बंधाचे 3 प्रकार पडतात. सहसंयुज बंधाचे 3 प्रकार पडतात. आता बघा, पहिला प्रकार आहे त्यामध्ये एकेरी बंध. सिंगल बॉन्ड. ठीक आहे. आता नावामधूनच ओळखू येते. सहसंयुज बंधाचाच प्रकार आहे एकेरी बंध, सिंगल बॉन्ड. जेव्हा इलेक्ट्रॉनची भागीदारी करताना फक्त एकाच इलेक्ट्रॉनची जर भागीदारी होत असेल, फक्त एकाच इलेक्ट्रॉनची भागीदारी होत असेल, तेव्हा तो काय असतो? तेव्हा जो तयार होणारा बंध असतो तो असतो एकेरी बंध. दुसरा आहे, उदाहरण दिलं आहे त्यांनी, याच्यामध्ये हायड्रोजनचा रेणू H2 दिलेला आहे, H2. ठीक आहे, उदाहरणार्थ H2. दुसरा आहे दुहेरी बंध. दुहेरी बंध, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड. आता याच्यामध्ये काय होतील? फक्त 2च इलेक्ट्रॉनची भागीदारी होईल. किती? 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली. सहसंयुज बंध तयार होताना फक्त 2 इलेक्ट्रॉनची जर भागीदारी होत असेल तर त्यावेळेस किती बंध तयार होतात? दुहेरी बंध तयार होतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेला आहे कार्बन डायऑक्साईड, उदाहरणार्थ CO2. ठीक आहे. तिसरा आहे तिहेरी बंध. ट्रिपल बॉन्ड. सहसंयुज बंध तयार होताना फक्त 3 इलेक्ट्रॉनची जर भागीदारी होत असेल
फक्त 3 इलेक्ट्रॉनची जर भागीदारी होत असेल, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, तिहेरी बंध म्हणतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेला आहे नायट्रोजन. ठीक आहे, नायट्रोजन दिलेला आहे. नायट्रोजनचा रेणू म्हटलेला आहे N2. ठीक आहे, याच्यामध्ये तिहेरी बंध असतात, म्हणजे N तिहेरी बंध N. कार्बन डायऑक्साईड आता बघा, कार्बन डायऑक्साईडमध्ये दुहेरी बंध कसा दाखवणार, CO2 आहे, C दुहेरी बंध O, दुहेरी बंध O. हा झाला दुहेरी बंध म्हणजे 2 रेषा. आता Hमध्ये याच्यामध्ये एक H2 आहे ना, हायड्रोजनचा एक रेणू आणि हायड्रोजनचा एक अणू आणि हायड्रोजनचा एक अणू, याच्यामध्ये एक रेषा आहे म्हणजे हा काय, एकेरी बंध आहे. याच्यामध्ये 2 रेषा आहेत म्हणजे हा दुहेरी बंध आहे. आणि नायट्रोजनमध्ये आपण 3 रेषा दाखवल्या रेणूमध्ये, म्हणजे हा काय आहे, तिहेरी बंध आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या हे गोष्टी. ठीक आहे, एक रेषा आहे मध्ये आडवी रेषा आहे म्हणजेच ते काय, एकेरी बंध आहे, सिंगल बॉन्ड आहे. 2 रेषा आहेत आडव्या म्हणजेच दुहेरी बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. आणि 3 रेषा आहेत आडव्या म्हणजेच काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे, आता समन्वय बंध तिसरा प्रकार, कोऑर्डिनेट बॉन्ड और डेटिव्ह बॉन्ड. हे लक्षात आलं का तुमच्या सहसंयोजी बंध. याच्यामधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे, हे जे आहेत हे अधातू आणि अधातू यांच्यामध्ये तयार होतात, आणि आयनिक बंध धातू आणि अधातू यांच्यामध्ये तयार होतात. आयनिक बंध इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे तयार होतात, आणि सहसंयोजी बंध इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होतात, समान अणूमध्ये किंवा वेगवेगळ्या अणूमध्ये. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं होतं समन्वय बंध जो आहे हा सहसंयोजी बंधाचाच एक प्रकार असून त्यामध्ये काय होते की सारखेच दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच अणून दिलेले राहतात. हा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, हे 2 महत्त्वाचे होते. आयनिक किंवा विद्युत रासायनिक बंध आणि सहसंयोजी बंध, हे 2 महत्त्वाचे बंध जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट बंध जे आहेत किंवा बॉन्ड आहेत हे आपल्याला म्हणता येईल. समन्वय बंध जो तिसरा प्रकार आहे, याची व्याख्या समन्वय बंध प्रकारने म्हणतात किंवा बंधाचा प्रकार, त्याला कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतात. कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा डेटिव्ह बॉन्ड. किंवा डेटिव्ह बॉन्ड. सहसंयोजी बंध हा सहसंयोजी बंधाचाच प्रकार असून भागीदारी करताना फक्त एकाच अणूने दोन्ही भागीदारी करताना दोन्हीही इलेक्ट्रॉन फक्त एकाच अणूने दिले असतील, अणूने दिलेले असतात, तेव्हा जो बंध तयार होतो तो जो बंध असतो तो असतो समन्वय बंध, कोऑर्डिनेट बंध. S3O हायड्रोनियन आयन हे त्याचं उदाहरण आहे. H3O याच्यामध्ये बघा काय असते की हा सहसंयोजी बंधाचाच प्रकार आहे, पण भागीदारी करताना एकाच अणूने 2 इलेक्ट्रॉन दिलेले राहतात, म्हणून याला काय म्हणतात, समन्वय बंध म्हणतात. ठीक आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन जे आहेत एकच अणू भागीदारी करतो, त्याच्यामुळे याला म्हणतात समन्वय बंध. ठीक आहे, तर असे हे जे रासायनिक बंध होते याचे 3 प्रकार होते. एक होता आपला आयनिक किंवा विद्युत रासायनिक बंध, ज्याला आपण काय म्हटलं, इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हटलं. दुसरा आपण बघितला सहसंयोजी बंध, ज्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हटलं. आणि तिसरा आपण बघितला समन्वय बंध, कोऑर्डिनेट किंवा डेटिव्ह बॉन्ड. ठीक आहे, हा बंध सहसंयोजी बंधाचाच प्रकार आहे. आणि यामध्ये म्हणजे हे अधातूमध्येच होणार परत,
आणि त्यामध्ये फक्त भागीदारी करताना दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच अणून दिलेले असतात. हायड्रोनियन आयन याचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. हा जास्त पेपरमध्ये विचारलेला नाही आहे, पण असू द्या लक्षात. ठीक आहे. तर पुढे आता बघा, आतापर्यंत आपण बघितलं की रासायनिक जे बंधाचे प्रकार होते त्याच्यामधले रासायनिक बंधाचे आपण प्रकार बघितले. आता भौतिक बंध जे आहेत हे ॲक्च्युअलमध्ये पेपरमध्ये विचारलेले नाही आहेत, तरीसुद्धा आपण भौतिक बंध जे आपण बघितले की उदाहरणामध्ये लिहिताना हायड्रोजन बंध आणि व्हॅन डर वाल्स बंध हा कसा तयार होतो ते आपण बघून घेऊ. आणि पुढे आपण समस्थानिके जे आहेत कसे तयार होतात किंवा समस्थानिके कशाला म्हणतात ते बघूया. ठीक आहे. तर पुढे बघा हायड्रोजन बंध. मग हायड्रोजन अणू आणि इतर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अणूमधील आकर्षित बलास हायड्रोजन बंध म्हणतात. आता आपण हे भौतिक बंध बघू राहिलो की हायड्रोजन बंध आणि व्हॅन डर वाल्स बंध. याचं नावच आहे हायड्रोजन बंध, म्हणजे हायड्रोजनचा अणू आणि इतर इलेक्ट्रोनेगेटिव्ह अणूमधील आकर्षित बलास काय म्हणतात? हायड्रोजन बंध म्हणतात. उदाहरणार्थ H2O आपण बघितला. H2Oमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधलं जे आकर्षित बल आहे त्याला हायड्रोजन बंध बनायचं झालं. दुसरं आहे व्हॅन डर वाल्स बल. वरील सर्व प्रकारातील सोडून रेणूमधील आकर्षण व प्रतिकर्षण यांचे एकत्रित बल म्हणजेच व्हॅन डर वाल्स बल्स होय. हे सर्व प्रकार जर सोडले तर रेणूमधलं जे आकर्षित आणि प्रतिकर्षित बल आहे, आकर्षण आणि प्रतिकर्षण बल आहे यांचे एकत्रित बल म्हणजेच त्याला आपण व्हॅन डर वाल्स बल म्हणतो. उदाहरणार्थ डायपोल आणि डायपोलमधलं असणारं रेणूमधलं आकर्षण आणि प्रतिकर्षण बल. लंडन फोर्स किंवा पाल भिंतीवर असताना चिकटून राहणे, तर हे कशाचं उदाहरण आहे? व्हॅन डर वाल्स बळामुळे पाल भिंतीवर असताना काय राहते? चिकटून राहते. हे झाले भौतिक बंध. रासायनिक बंध आणि भौतिक बंध आपण भौतिक बंध सुद्धा आता बघितलेले आहेत. ठीक आहे. पहिला हायड्रोजन बंध म्हणजे हायड्रोजन अणू आणि इतर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अणूमधील आकर्षित बलामुळे तयार होणारे जे बंध असते त्याला हायड्रोजन बंध म्हणतात. व्हॅन डर वाल्स बंध म्हणजेच हे सर्व प्रकार जर सोडले तर रेणूमधील आकर्षण व प्रतिकर्षण बल मिळून जे एकत्रित बल तयार होते त्याला आपण व्हॅन डर वाल्स बल म्हणतो. त्याला डायपोल उदाहरण आहे त्याचं लंडन फोर्स किंवा पाल भिंतीवर असताना चिकटून राहणे हे त्याची उदाहरणं आहेत. ठीक आहे. पुढचं आहे समस्थानिके आयसोटोप्स. एकदम सोपी आहे. ज्या अणूचा अणुअंक सारखा असतो पण अणुवस्तुमानांक वेगळा असतो. अणुअंक समान पण अणुवस्तुमानांक वेगळा. एकच अणू आहे, एकाच अणूचा अणुअंक समान आहे आणि अणुवस्तुमानांक वेगळा आहे, तेव्हा त्याला आपण म्हणतो समस्थानिके. ठीक आहे. एकाच मुद्राची दोन वेगळी रूपं असतात. ठीक आहे. म्हणजे याचा अणुअंक सारखा असतो आणि अणुवस्तुमानांक काय असतो? वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल कार्बन घेतलं, कार्बनचा अणुअंक 6, अणुवस्तुमानांक 12. पुढे कार्बनचा अणुअंक 6, अणुवस्तुमानांक 13. कार्बनचा अणुअंक 6, अणुवस्तुमानांक 14. दिसतंय का सर्वांना इथपर्यंत? ठीक आहे. तर बघा, हा जो कार्बन आहे ज्याचा अणुअंक 6 आहे आणि अणुवस्तुमानांक 12 आहे, सर्व वस्तू याच्यात बनलेल्या असतात. जनरली कार्बनचा उपयोग याच्यामध्ये सर्वात जास्त होतो. आणि ज्याचा अणुअंक 6 आहे आणि अणुवस्तुमानांक 13 आहे याचा अत्यंत कमी प्रमाणात वापर होतो. आणि हा सर्वात महत्त्वाचा आहे. ज्याचा अणुअंक 6 आणि अणुवस्तुमानांक 14 आहे याचा उपयोग आपण कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये करतो. कार्बन डेटिंग पद्धत काय असते की कोणत्याही वस्तूचं जे वयमान आहे, वयमान काढण्यासाठी आपण कार्बन डेटिंग पद्धतचा वापर करतो. आणि याचा पद्धतीचा शोध 1954मध्ये विलार्ड लिबी यांनी याचा शोध लावला होता, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हे कार्बनचंच काय आहे? समस्थानिक आहे. आणि 1960मध्ये या शोधाबद्दल त्यांना जे आहे केमिस्ट्रीचं नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. 1960मध्ये हा जो शोध त्यांनी लावला याच्याबद्दल त्यांना 1960मध्ये केमिस्ट्रीचं म्हणजे रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. ही झाली हायड्रोजनची समस्थानिके. त्याचप्रमाणे युरेनियमची सुद्धा समस्थानिके आहेत. युरेनियम आपल्याला माहीत आहे की युरेनियमचा उपयोग केंद्रकीय विखंडनामध्ये आणि ऊर्जा निर्मितीसाठी करतात. तर युरेनियमची सुद्धा समस्थानिके आहेत, ते सुद्धा बघून घेऊ. तर युरेनियमची जी आहेत एकूण 6 समस्थानिके आहेत. किती आहेत? 6 समस्थानिके.
युरेनियमची समस्थानिके. युरेनियमची समस्थानिके. याची एकूण 6 समस्थानिके आहेत. किती आहेत? 6. तर कोणकोणती आहेत? तर सुरुवात होते युरेनियम 232, युरेनियम 233, युरेनियम 234, युरेनियम 235, युरेनियम 236, युरेनियम 237, युरेनियम 238. ठीक आहे. ही जी आहेत 1 2 3 4 5 6 7, एक सुटला आपलं 36 नाही आहे त्याच्यामध्ये, कुठलं नाही आहे, बरोबर आहे 37 नाही आहे. ठीक आहे. युरेनियम 237 नाही आहे, तर युरेनियम 238 आहे. अशी ही युरेनियमची जी आहे 6 समस्थानिके आहेत. आणि यामध्ये निसर्गामध्ये जी आढळतात, सामान्यतः जी निसर्गामध्ये आपल्याला भेटतात ती आहे युरेनियम 234, युरेनियम 235 आणि युरेनियम 238. हे निसर्गामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि आपल्याला माहीत असेल युरेनियम 235चा वापर जो आहे केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच पद्धतीनुसार कोबाल्ट 60 आहे. कोबाल्ट 60 याचा वापर जो आहे किंवा कोबाल्ट म्हणतात त्याला, कोबाल्ट CO60 याचा वापर कॅन्सरच्या उपचारासाठी केला जातो. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्याचबरोबर आयोडीन 131 याचा वापर जो आहे गलगंड या आजारावर केला जातो. ठीक आहे. हे समस्थानिकेच आहेत. आणि हायड्रोजनची 3 समस्थानिके आहेत. हायड्रोजनचा अणुअंक 1, अणुवस्तुमानांक किती? 1च. ठीक आहे. हायड्रोजनचा अणुअंक 1, अणुवस्तुमानांक 2, हायड्रोजनचा अणुअंक 1, अणुवस्तुमानांक 3. हा जो आहे याला आपण म्हणतो प्रोटियम, याला आपण म्हणतो ड्यूटेरियम आणि याला म्हणतो ट्रिटियम. हा जो ट्रिटियम आहे ज्याचा अणुअंक 1 आहे आणि अणुवस्तुमानांक 3 आहे, हा अणुबॉम्ब निर्मितीसाठी वापरतात. कशासाठी? अणुबॉम्ब निर्मितीसाठी वापरतात. हे लक्षात ठेवायचं आहे. अणुबॉम्ब निर्मितीसाठी ट्रिटियमचा वापर करतात. प्रोटियम P ने दाखवतात, कॅपिटल P ने, ड्यूटेरियम कॅपिटल D ने दाखवतात आणि ट्रिटियम जो आहे कॅपिटल T ने दाखवतात. हे हायड्रोजनची 3 समस्थानिके आहेत. आणि पोलोनियमला सर्वात जास्त समस्थानिके आहेत. लक्षात ठेवा. पोलोनियम जो आहे, पोलोनियमला सर्वात जास्त समस्थानिके आहेत. ठीक आहे. लक्षात आलं समस्थानिके म्हणजे काय आहेत? समस्थानिके म्हणजे काय की ज्यांचा अणुअंक सारखा असतो आणि अणुवस्तुमानांक काय असते? वेगवेगळा असतो. ज्याच्यामध्ये आपण कार्बन बघितलं, त्याच्यानंतर युरेनियमची 6 समस्थानिके बघितली. त्याच्यामधलं युरेनियम 235 हा केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो. कोबाल्ट जो आहे हा कॅन्सरच्या उपचारासाठी वापरला जातो. आणि आयोडीन 131 जो आहे गलगंड आजारावर वापरला जातो. त्याच्यानंतर हायड्रोजनची 3 समस्थानिके आहेत. अणुअंक 1, अणुवस्तुमानांक 1 प्रोटियम म्हणतात. अणुअंक 1, अणुवस्तुमानांक 2 ड्यूटेरियम म्हणतात. अणुअंक 1, अणुवस्तुमानांक 3 ट्रिटियम म्हणतात. आणि हा जो आहे अणुबॉम्ब निर्मितीसाठी वापरला जातो. ठीक आहे. आणि पोलोनियमला जो आहे याला सर्वात जास्त काय आहेत? समस्थानिके आहेत. हे आपण समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स बघितली. आता आपण बघूया आयसोबार्स म्हणजे समभार.
आता समभार कसे ओळखायचे, तर ज्यांचा अणुवस्तुमानांक सारखा असतो आणि अणुअंक काय असतो, वेगळा असतो. ठीक आहे, अणुवस्तुमानांक सारखा असतो आणि अणुअंक वेगळा असतो, त्याला आपण काय म्हणतो, समबार्स किंवा आयसोबार्स म्हणतो. लक्षात घ्या. समभार आयसोबार्स. समस्थानिकांमध्ये अणुअंक सारखा, अणुवस्तुमानांक वेगळा. याच्यामध्ये काय आहे की अणुवस्तुमानांक सारखा, अणुवस्तुमानांक समान आणि अणुअंक काय असेल, वेगळा असेल. अणुअंक जर वेगवेगळे असतील तर तेव्हा ते काय असतात, समभार्स असतात. ते काय असतात, समभार असतात. ठीक आहे. आता यामध्ये वेगवेगळे मूलद्रव्य येतील. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम 40, ऑर्गॉन 40 आणि एक कुठला आहे, पोटॅशियम कॅल्शियम 40. ही जे आहे समभारचं उदाहरण आहे. म्हणजे इथं 40 40 40 आहे, म्हणजे हे काय आहे, अणुवस्तुमानांक आहे. आणि याचे अणुअंक काय आहेत पाहायला गेलं तर वेगवेगळे आहेत. पोटॅशियमचा अणुअंक वेगळा आहे, ऑर्गॉनचा वेगळा आहे आणि कॅल्शियमचा वेगळा आहे. पण त्याचे अणुवस्तुमानांक जे आहेत ते काय आहेत, सारखे आहेत. याला आपण काय म्हणतो, समभार्स म्हणतो. म्हणजे ज्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणुअंक वेगवेगळे असतील आणि अणुवस्तुमानांक सारखे असतील तर त्याला आपण काय म्हणतो, समबार्स म्हणजेच आयसोबार्स म्हणतो. आणि समस्थानिके म्हणजे काय, ज्या एकाच मूलद्रव्याचे अणुअंक सारखे असतील आणि अणुवस्तुमानांक वेगवेगळे असतील त्याला आपण समस्थानिके म्हणतो. ठीक आहे. तशाच पद्धतीनुसार आहे आयसोटोन. आयसोटोन आहे, आयसोटोन यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखीच असते. संख्या सारखीच असते. दोन वेगवेगळे मूलद्रव्य असतील पण त्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखीच असते. उदाहरणार्थ त्यांनी दिला आहे आपल्याला सोडियम 1123 आहे ना. त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम 1224 आहे ना. 23मधून जर 11 काढले तर किती राहतात, 12 राहतात. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या याच्यामध्ये किती आहेत, 12 आहे. 24मधून जर 12 काढले तर किती राहतात, 12 राहतात. म्हणजे मॅग्नेशियममध्ये सुद्धा न्यूट्रॉनची संख्या किती आहे, 12 आहे. आणि सोडियममध्ये सुद्धा न्यूट्रॉनची संख्या काय आहे, 12 आहे. जर असे मूलद्रव्य असेल की ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे त्याला काय म्हणतात, आयसोटोन म्हणतात. हे लक्षात घ्या. ठीक आहे. कारण आपण पहिलेच बघितलं होतं अणुअंक म्हणजे काय. अणुअंक म्हणजे काय की अणुअंकामध्ये काय, इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉनची, अणुमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची आणि किंवा न्यूट्रॉनची संख्या असते. बरोबर आहे. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय राहतील, प्रोटॉन राहतील आणि प्रोटॉनबरोबर इलेक्ट्रॉनसुद्धा राहतील. ठीक आहे. मग आपण प्रोटॉनमधून प्रोटॉन किंवा प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स सारखेच असतात आणि इलेक्ट्रॉन्स काय असतात, वेगवेगळे असतात. म्हणजेच आपण जे बघितलं अणुअंक इथं 11 आहे. बरोबर आहे. म्हणजे 23मधून जर 11 काढले तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या 12 भेटते. आणि इथं 24मधून जर 12 काढले तर न्यूट्रॉनची संख्या किती भेटते, परत 12 भेटते. म्हणजे अशा मूलद्रव्यामध्ये, वेगवेगळ्या मूलद्रव्यांमध्ये जर न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आयसोटोन म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि दुसरं आहे आयसोडायफर. आयसोडायफर काय बघून घ्या. आयसोडायफर त्यांनी दिलेलं आहे की वेगवेगळ्या मूलद्रव्याची अशी रूपे, वेगवेगळ्या मूलद्रव्याची अशी रूपे ज्यांची प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येचा फरक सारखाच असतो.
प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सच्या संख्येचा फरक सारखाच असतो. त्याला आयसोडायपर म्हणतात. त्याला काय म्हणतात? आयसोडायपर म्हणतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथं क्रिप्टॉन दिलेला आहे 39, 19. त्यानंतर दिलेला आहे फेरॉन 9, 19. यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनचा जो संख्येचा फरक आहे तो काय आहे? सारखाच आहे. म्हणजे त्यालाच काय म्हणतात? आयसोडायपर म्हणतात. वेगवेगळ्या मूलद्रव्यांची अशी रूपे ज्यांच्यामधले प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या संख्येमधला फरक सारखाच असेल तर त्याला आपण म्हणतो आयसोडायपर. ठीक आहे. दुसरा आहे आयसो इलेक्ट्रॉनिक्स. आयसो इलेक्ट्रॉनिक्स. आता इलेक्ट्रॉनिक्स शब्द आला ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. ज्यांची इलेक्ट्रॉनची संख्या समान असते त्याला आयसो इलेक्ट्रॉनिक्स म्हणतात. हे फक्त व्याख्या लक्षात ठेवा. आयसो इलेक्ट्रॉनिक्स आयसो इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते. दोन वेगवेगळ्या मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असेल. इलेक्ट्रॉनची संख्या जर सारखीच असेल तर त्याला काय म्हणतो आपण? आयसो इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो. ठीक आहे. आणि इथे प्रोटॉनची संख्या समान नसते. इथं जे आहे प्रोटॉनची संख्या समान नसते. ठीक आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक्समध्ये फक्त कशाची? इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. आणि शेवटचा आयसोस्टर्स. शब्द असे वेगवेगळे असतात सायन्समध्ये, त्याच्यामुळे कंटिन्यू वाचत राहणं गरजेचं आहे. आयसोटर्स याच्यामध्ये जे आहे ज्या दोघांची अणूंची संख्या व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. ठीक आहे. त्याला आयसोस्टर्स म्हणतात. त्याला आयसोटर्स म्हणतात. ज्या दोघांची अणूंची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते, समान असते, त्याला आयसोटर्स म्हणतात. उदाहरणार्थ त्यांनी दिलेला आहे नायट्रोजन N2 व कार्बन मोनॉक्साईड व CO कार्बन मोनॉक्साईड यांच्यामध्ये दोघांकडे, आता बघा N2 म्हणजे नायट्रोजनचे 2 अणू आहेत आणि कार्बन आणि ऑक्सिजन याचा एक एक मिळून किती आहेत? 2 अणू. यांच्यामध्ये दोघांकडे 2 अणू आहेत आणि प्रत्येकाकडे किती आहेत? इलेक्ट्रॉन जे आहेत दोघांकडे किती आहेत? 14 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे यामध्ये अणूंची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या याच्यामधली काय आहे? सारखीच आहे. इकडे 2 अणू, इकडे 2 अणू, इकडे 14 इलेक्ट्रॉन आणि इकडे 14 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण याला आयसोस्टर्स म्हणतो. ठीक आहे. तर आपण बघा समस्थानिके बघितली, समभार बघितले, 2 महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं आयसोटोन, ज्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते, तो आयसोटोन असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं आयसोडायपर्स. याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येतला फरक जर सारखा असेल तर त्याला आपण आयसोडायपर म्हटलं. त्याच्यानंतर आपण आयसो इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं. इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते आणि प्रोटॉनची संख्या सारखी नसते. आणि आयसोस्टर्स याच्यामध्ये काय आहे की ज्या दोघांची अणूंची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते त्याला आयसोस्टर्स असे म्हणतात. तर सर्वात महत्त्वाचे होते समस्थानिके आणि समभार, आयसोटर्स आणि आयसोबार्स. ठीक आहे. तर हे गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहेत. याच्या नोट्स पण तुम्हाला मी देऊन देईल.
तर इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाला असेल तर हा टॉपिक इथंच संपतो. काही महत्त्वाचे पॉईंट्स याच्यामध्ये आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. आता काही रिव्हिजन करताना तुम्ही काही गोष्टीवरती लक्षात ठेवायचं आहे की डाल्टनने कशाचा शोध लावला, चॅडविकने कशा शोध लावला, जे थॉम्सनने कशा शोध लावला. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक संरूपण, संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन हे सर्व तुमचं तोंडपाठ पाहिजे. बंध कसे तयार होतात हे सगळं तुमचं क्लिअर पाहिजे, तरच पुढचे टॉपिक समजायला तुम्हाला सोपे होतील. धातू कशाला म्हणतात, धातू किती आहेत, अधातू कशाला म्हणतात, अधातू किती आहेत. त्याच्यानंतर धातू सदृश्य कशाला म्हणतात त्याची सुद्धा मी ट्रिक्स तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर संमिश्र कसे तयार होतात, संमिश्र कसे तोंडपाठ करायचे याचीसुद्धा मी तुम्हाला या अगोदर ट्रिक सांगितलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता रेणुभार कसा काढावा, रेणू म्हणजे काय हे लक्षात घ्या. रेणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय आपण ऑलरेडी बघितलं. दोन किंवा त्यापेक्षा जास्त अणूंनी तयार होणारा, एकापेक्षा जास्त अणूंनी तयार होतो. अणू आणि अणू मिळून काय तयार होतो रे, रेणू. दोन अणू मिळून काय तयार होतो, रेणू होतो. किंवा दोनपेक्षा जास्त जरी असतील तर त्याच्यापासून काय होईल, रेणू तयार होईल, आहे ना. दोन किंवा त्यापेक्षा जास्त अणूंनी काय होतो, रेणू तयार होतो. मग आपल्याला रेणुभार काढायचा आहे, मॉलिक्युलर वेट काढायचं आहे. रेणुभार कसं काढावं हे आपल्याला बघायचं आहे. रेणुभार म्हणजेच मॉलिक्युलर वेट कसं काढावं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. मॉलिक्युलर वेट बघा. आता एक ग्लुकोजचा रेणुभार दिलेला आहे. उदाहरणार्थ आपल्याला काढायचा आहे ग्लुकोजचा रेणुभार. C6H12 आणि O6. C6H12 आणि O6. आता बघा याच्यामध्ये कार्बनचे किती अणू आहेत, C6 आहे ना, म्हणजे कार्बनचे किती अणू आहेत, 6. हायड्रोजन बघा, हायड्रोजन म्हणजेच S12 आहे, तर हायड्रोजनचे किती अणू आहेत रे, 12 आहे ना. आणि ऑक्सिजनचे किती अणू आहेत, 6. ठीक आहे. आता लक्षात घ्या आपल्याला रेणुभार काढायचा आहे. तर कार्बनचा अणु वस्तुमानांक किती असतो, कार्बनचा वस्तुमानांक किती असतो रे, 12. आणि त्याचे अणू किती आहेत, 6. म्हणजे 12 गुणेला 6 केलं की कार्बनचा आपल्याला वस्तुमानांक म्हणजेच रेणुभार भेटेल. अधिक हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक किती असतो रे, 1 असतो. तर 1 गुणेला 12 अधिक किती आहे, अणुवस्तुमानांक 16 गुणेला हे 6 होतील. काय गडबड होऊ राहिली. ठीक आहे, समजून घ्या. बघा कार्बनचं अणू किती आहेत, 6 आहेत. आणि त्याचा वस्तुमानांक 6 12 म्हणजे 12 असतो. 12 गुणेला 6 72 झाले. हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक 1 असतो आणि 1 गुणेला त्याचे 12 अणू 12 झाले. आणि ऑक्सिजनचा जो वस्तुमानांक असतो तो असतो 16. आणि 16चे किती आहेत, 6 अणू आहेत. म्हणजे 16 पंचेचाळीस 16 96 झाले. 6 2 8 8 2 10 0 हाचा आला 1 9 1 10 10 1 11 11 7 18. म्हणजेच आपल्याला ग्लुकोजचं जे रेणुवस्तुमानांक काढता आलं ते किती आलं, 180. मी थोडंसं विसरलो होतो. ठीक आहे. ग्लुकोजचा जर रेणुभार काढायचा असेल तर सरळ सरळ आपल्याला लक्षात घ्या, रेणुभार काढण्यासाठी आपल्याला अणू तर हे दिसतात डायरेक्ट, पण त्याचं वस्तुमान म्हणजेच अणुवस्तुमान पाठ पाहिजे. काय पाहिजे, अणुवस्तुमानांक आपल्याला पाठ पाहिजे. त्याची मी लिस्ट तुम्हाला देतो की कोणत्या याचं किती अणुअंक असतो आणि किती अणुवस्तुमानांक असतो. ही जे या चॅप्टरची तुम्हाला जेव्हा नोट्स मी देईल उद्या किंवा परवा, त्यामध्ये तुम्हाला सर्व ते लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड मी करून टाकेल. तर ग्लुकोजचा रेणुभार अशा पद्धतीनुसार आपल्याला काढता येईल. तर रेणुभार अशा पद्धतीनुसार काढता येते. ठीक आहे. आणि याचं प्रमाणसुद्धा आपल्याला काढता येईल. ठीक आहे. हा टॉपिक तुमचा इथं संपलेला आहे. आता जे काही पॉईंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले, आता ते पूर्ण डिटेल्समध्ये मी लिहिलेलं नाही आहे, पण नोट्समध्ये मी बोललो सर्व, पण लिहिताना पूर्ण डिटेल्समध्ये लिहिलेलं नाही आहे. तर नोट्स जी प्रोव्हाइड करेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ते डिटेल्समध्ये लिहून देईल. म्हणजे तुम्हाला हे लेक्चर पाहिल्यानंतर ते पूर्ण टॉपिक जो आहे हा पूर्ण टॉपिक तुमचा क्लिअर होईल. तर आजचा हा टॉपिक जो होता आपला तिसरा
अणु व त्याची रचना हा तिसरा चॅप्टर आपला इथंच संपलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.